आता लोकसभेची निवडणूक सुरू झाली सगळीकडे. आता काही भागात अर्जही सुरू झालेत भरणं. आता काही भागातून अजून उमेदवारी फिक्स व्हायची. खरं तर मला तर असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी फिक्स झालेले आहेत. फक्त सगळ्याला सांगणं नाही झालं, नाही तर एकदम सांगितलं सगळ्याला की सगळे इकडं तिकडं पळायला सुरुवात होती, पक्ष फुटायला सुरुवात होईल, मन दाबून धरलं असं असं मला वाटतं. पण आता असे कोणते मतदारसंघ आहेत तिथं एका एका पक्षाची किंवा एका एका उमेदवाराची तगडी प्लॅनिंग आहे. बरं, अशामध्ये ज्याला शरद पवार हे नाव सगळीकडे गाजतंय. विशेष करून काय म्हणजे पहिल्यापासूनच शरद पवार यांचा एक दबदबा आहे, पण आता विशेष करून काय झालंय, अजितदादा पवार गेले सोडून त्यानंतर जे एक सिंपतीचं राजकारण जे म्हणतो ना आपण, सहानुभूतीचं राजकारण, ते आता सुरू झालंय ठाकरेच्या बाबतीत बी आणि शरद पवारांच्या बाबतीत बी. पण शरद पवार खरंच हार मानतील का? आता जरी सगळे कामं अजित पवार सांभाळत असले पहिले, तरी एक जो मतदार आहे, एक जो विश्वास आहे महाराष्ट्राचा, तो शरद पवार किती हँडल करू शकते हे आता येणाऱ्या निवडणुकीत कळन. पण शरद पवारची जी काही जागा भेटणार आहे, 8 किंवा 10 जागा भेटू शकते असं म्हणलं जातं. आता आज काँग्रेसनं 11 जागा तर सांगितल्या आपल्या, आता त्यात कमी जास्त होतं का काय. आता पुन्हा वंचितनं शिवसेनेसोबत गठबंधन जे काय त्याच ते युती फिवती सगळं तुटलंय, आता हे बी जाहीर झालंय. पण आता शरद पवारच्या ज्या काही 8-10 जागा आहे, त्या 8-10 जागापैकी असे कोणत्या जागा आहेत त्या फिक्स येऊ शकत्या, त्या जागेवर आपण यावेळेस आता बोलू. तर त्या जागेवर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलू. नमस्कार, मो नाव आहे सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहू राहिले बोल बिंदास. सबस्क्राईब केलं ना? हां, ठीक. आता यातली सगळ्यात पहिली जी जागा सांगता येईल आपल्याला, जो त्याचा गड आहे, म्हणजे आता बारामती आहे. आता बारामतीमध्ये पाहिलं तर यावेळेचं राजकारण जरा आलटम पलटममध्ये सुरू झालं. कारण की अजित पवार साहेब तिकडे गेले तर ते काही शांत बसे ना. त्याला वाटतं की आता इथं आपण पक्ष बी घेतला, चिन्ह बी घेतला ना, आता मतदारसंघ बी आपलाच पाहिजे. तर ठीक आहे बाबा, सगळ्या लोकशाहीला अधिकार दिले, तुम्ही बी लढा, काही हरकत नाही आमची, तुम्ही लढा. पण आता शरद पवार थोडी शांत बसणार आहे, कारण त्यानं बी तर उभं करेल आहे ना बारामतीतून सगळं कार्यक्रम. आणि बारामती आज जी काय आहे ती कोणामुळे सगळ्याला माहीत आहे, हे की नाही. कोण्या त्या दोघांचं बी हक्का असं ना, आपल्याला काही माहित नाही एवढं, पण तुम्हाला माहिती आहे सगळं. पण आता याच्यामध्ये आता खरंच शरद पवार पाठीमागे राहणार आहे का? बिलकुल नाही राहणार. आता ते त्या लेखीला उभे करणार आहे, म्हणजे पहिल्यापासून लेख तिथं आहेच खासदार. आता तिथून उभं केल्यानंतर अजित भाऊ त्याच्या बायकोला उभं करू राहिले. आता त्याची बायको म्हणजे सुनेत्राताई जर उभी राहिली, आता तिथं काय होणार आहे कार्यक्रम तुम्हाला सांगतो पहा. आता इथला कार्यक्रम आवड होणार आहे. इथला कार्यक्रम म्हणजे पहिल्यापासून बारामतीला आपल्या कब्जात घ्यायची जी प्लॅनिंग चालू आहे ती भाजपाची आहे. आणि कुठंतरी शिंदे बी त्याच्यात आहे थोडेफार. पण मग आता जेव्हा शिवतारेनं एंट्री केली आणि हर्षवर्धनराव तिकडून एंट्री करवायले, तर कुठंतरी आता मताचं विभाजन होईल. आता कुठंतरी मताचं विभाजन होणार आहे आणि खटकन दिशी कोण येणार आहे? सुप्रियाताई येणार आहे असं म्हणलं जातं. आता काय होतं आणि काही नाही. आता आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस जे कुलताई ज्या होत्या भाजपाच्या, त्याला 5-5.5 लाख मतं मिळाली होती आणि याला 6-6.5 लाख मतं मिळाली होती सुप्रियाताईला. आता यावेळेस जर त्या 5-5.5 मध्ये जर विभाजन झालं, साहजिकच याच्यात विभाजन होणार राष्ट्रवादीमध्ये. पण कुठंतरी आता भावनिक राजकारण सुरू आहे. युवेंद्र का काय ते ते नातू द्याचा आला, रोहित पवार बी आहे, आता निलेश लंके, अमोल कोल्हे, ही सगळी जी फलटण आहे ती सगळी जोमानं कामाला लागली आहे. त्यामुळे आता तिथली सीट येणार आहे असं बोललं जातं. दुसरी सीट अशी आहे त्याची सातारा. आता सातारामध्ये उदयनराजे होते पहिले, उदयनराजेंनी त्याला ऐन टायमावर फटकान ते गेले भाजपामध्ये. 19 मध्ये गेले. पुन्हा पोटनिवडणूक झाली आणि पोटनिवडणुकीत त्या बहादरानं या आपल्या म्हाताऱ्या बाबानं काय केलं, त्या खटकन दिवशी तिथं मित्र उभं केला. आता मित्र उभं केला कोण? पाटील साहेब. पाटील साहेबांनी बी मोठा जोर लावला, एक पाणी पडला, त्या पाण्यात मस्तपैकी भाषण ठोकलं पवार साहेबानं आणि ती जागा निवडून आली. आता यावेळेस मी तसंच गणित दिसू आला. कारण की भाजप जे आहे ते आता उदयनराजेला जागा देण्याच्या मागं पुढे, तिथं अजित पवार बी टळ ठोकू नये. कारण ते म्हणतात आमच्या राष्ट्रवादी जागाही द्यायले, आता आम्हाला इथली जागा पाहिजे. त्यामुळं गेल्या 2-3 दिवसापासून ह्या उदयनराजे आपल्या दिल्लीला जायले जागा भेटावं. ह्याच्या कमालच आहे. ज्या छत्रपतीची हवा सगळी दिल्लीत होती, त्या छत्रपतीच्या वारसाला जागेसाठी दिल्लीला जाऊन बसावं लागू राहिलं. आता काय बोलणार राजकारणावर आपण. तिसरी जागा येते याच्यात माडाची. माडाची जी जागा आहे, माडामध्ये जानकर साहेब आता तयारीत आहे आणि कुठंतरी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यानं ती येतील, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे ते असं दिसतंय. आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर त्याची चांगले तब्बल त्याची चांगली पॉवर आहे. एकदा आपण पाहिलं होतं ते बारामतीतून उभे राहिले होते, त्याने लय मोठे मतं घेतली होती. आता जर माडामधून ते जर उभे राहणार असेल तर शरद पवार सरळ सरळ म्हणवले की मी जानकरसाठी जागा सोडायला तयार आहे.
मग असं जर झालं आणि जानकर साहेब जर आले तर ती जागा कोणाची? जानकर साहेबाची, म्हणजे राष्ट्रवादीची. ते शहाजी राष्ट्रवादीमध्ये येईल, नाही तर मग त्याच्या पक्षाकडून लढन, पण ते राष्ट्रवादीमध्येच राहील ते कार्यक्रम. त्याच्यानंतरची दुसरी जागा सांगतो तुम्हाला, रावेर. आता रावेरची जागा आहे, इथली लढत आहे. आता इथली लढत कशी आहे? खडसे साहेब जे त्याचे सून विरुद्ध मुलगी असा डाव असणारे कार्यक्रम. आता इथं भाजपानं ऑलरेडी तिकीट दिलंय सुनेला, आता हे लेकीला देणार आहे. आता हे लेकीला निवडून आणण्यासाठी तो जे रावेर मतदारसंघ आहे, रावेर मतदारसंघामध्ये पहिल्यापासून खडसे साहेबाची मोठी ताकद आहे. आता आपण जर विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की जे भाजपाचं जे मुळं आहे महाराष्ट्रात राहण्यामागं 3-4 जणांचे मोठे नाव आहे. त्यातलं एक नाव खडसे साहेब आहे असंही बोललं जातं. आता खडसे साहेबाची जर इतकी ताकद जळगाव रावेरमध्ये असेल तर ती जागा निवडून यासाठी ते नक्की पुरा जोर लावणार आहे, याच्यात काही शंका नाही. कोणती एक जागा त्याची येऊ शकते असंही बोललं जातं. त्याच्यानंतरची अहमदनगरची जागा. आता अहमदनगरच्या जागेचा जर आपण विचार केला तर इथं खतरनाक कार्यक्रम होणार आहे. निलेश लंके हे मोठं नाव आहे. निलेश लंकेवर आपण 2 व्हिडिओ केले होते. एक व्हिडिओ केला होता डिपॉझिट जप्त होऊ शकतो, आणि त्याच्यानंतर त्या व्हिडिओचा असा इम्पॅक्ट पडला की त्यानं पक्ष प्रवेशच केला. तर मग कुठं केला? तुतारीसोबत. आता तुतारी त्याच्यावर बी आपण व्हिडिओ करेल, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. आता ते कुठं आले? तुतारीसोबत आले, आणि तुतारीसोबत आल्यानंतर आता भाजपाचे जे सुजय विखे पाटील आहे त्याच आणि लंके साहेबांचा आहे 36चा आकडा, आणि जे आहे 36चा आकडा, आणि जे स्थानिक राजकारण आहे तिथलं जे राजकारण आहे तर भाजपाचे जे नेते त्याला सुजय विखेला पाडायचे, आणि ते कुठंतरी आतून पाठिंबा कोणाला देते? निलेश लंकेला देते, कधी रोहित पवारला देते. आता हे जर कार्यक्रम पाहिला सगळा तर इथून लय मोठी अशी शक्यता आहे की निलेश लंके बाजी मारू शकते. आता यातला सगळ्यात मोठा आणि शेवटचा म्हणू शकतो आपण एक शिरूर आहे. आता शिरूरचा जर विचार केला आपण तर शिरूर आहे अमोल कोल्हे. अमोल कोल्हेनं सर्वसामान्य माणसाच्या घरात टीव्हीतून शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजाचं सगळं जीवनचरित्र दाखवलं, आणि त्यामुळे त्याची एक वेगळा फॅन बेस, एक वेगळी इमेज आहे. आता ती इमेजला डाऊन करण्यासाठी म्हणा, काही म्हणा, किंवा आम्हाला कुठंच उमेदवार नाही भेटला तर आम्ही सेलिब्रिटी टाकतो असं कोणाचं म्हणणं आहे अजितदादाचं. आता त्याला नाना पाटेकर तिथून टाकणार होते, पण नाना पाटेकरची काय भानगड झाली याच्यावर बी आपण व्हिडिओ तयार करेल, ते तुम्ही पाहू शकता. आता इथून आढळराव पाटील हे फिक्स झाले आहेत, आणि आढळराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. विरुद्ध लढणार आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, अमोल कोल्हे विरुद्ध आढळकर. आता हे जी गेम होणार आहे या गेममध्ये निलेश लंके बी मोठे सहभागी राहणार आहे. अशोक पवारची बी मोठी ताकद आहे. आता हे जे गडी आहेत सगळे शिरूरच्या आसपासच्या, शिरूर म्हणजे काय तर पुण्याजवळचा भाग, बारामतीच्या जवळचा भाग, आता इथं जी ताकद येते ही सगळी जर ताकद लावली पणाला, कारण मागच्या वेळेस अमोल कोल्हे निवडून येले, आणि अमोल कोल्हेला संसदरत्न पुरस्कार भेटले, मोठे मोठे मुद्दे संसदेत घेतले, बैलगाडा असो काही असो सगळं त्यानं कार्यक्रम बंदोबस्त केला असं म्हणलं जातं. त्यामुळं ती बी जागा त्याची फिक्स आहे. याच्याशिवाय कोणत्या जागेवर राष्ट्रवादी फिक्स येऊ शकते असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.